मंडळी, कल्पना करा तुम्हाला रात्री उशिरा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी पैसे हवे आहेत. त्यासाठी तुम्ही एटीएम जवळ जाता, मशीनमध्ये कार्ड टाकता आणि स्क्रीनवर येतं कॅश नॉट अवेलेबल. असंच पुढच्या एटीएम मध्ये जाता, तिथेही तेच येतं. असं एक नाही, दोन नाही, रांगेतले सगळेच एटीएम बंद असतात. तेव्हा तुमच्या मनात विचार येतो की माझ्या खात्यात पैसे आहेत पण हातात नाही, असं कसं? असंच काहीसं दृश्य आता भारतभर दिसू लागलंय आणि पुढे देखील दिसू शकतं. सध्या देशभरातील अनेक एटीएम मध्ये रोख रकमेचा तुटवडा जाणवतोय आणि महाराष्ट्रही या तुटवड्यापासून अजिबात सुटलेला नाहीये. मंडळी, जागतिक परिस्थितीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलची टंचाई, एलपीजीची टंचाई या बातम्या आपण ऐकतच आहोत. याचा सर्वात जास्त परिणाम होतोय सर्वसामान्यावर. त्यातच आता भारतात आणखी एक संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. आजकाल डिजिटल पेमेंटचा जमाना असला तरी अनेक लोक अजूनही खिशात कॅश ठेवतात. त्यामुळे अशा नागरिकांसाठी रोख रकमेची टंचाई निर्माण होणं ही धोक्याची घंटा आहे. पण या कॅशच्या तुटवड्यामागे नेमकं कारण काय? याचा परिणाम किती गंभीर असू शकतो, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भाट. मंडळी, काही दिवसात देशभरातील एटीएम सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एटीएम मध्ये जमा करण्यासाठी बँकांकडून पुरेशी रोकड उपलब्ध करून दिली जात नसल्यानं हे मोठं संकट उभं ठाकलंय. एटीएम उद्योगाशी संबंधित संघटना कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री म्हणजे स्कॅटमीने इंडियन बँक्स असोसिएशनला पत्र लिहून या समस्येकडे लक्ष वेधलंय. हे पत्र म्हणजे केवळ एका उद्योग संघटनेची तक्रार नाही, हा एक इशारा आहे. अनेक राज्यांमधील बँक शाखा आणि एटीएम रोख रकमेच्या कमतरतेमुळे अडचणीत सापडले आहेत. या रोख रकमेच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांना बसू शकतो. त्यासोबत आपण आकडे बघितले तर या एकूण परिस्थितीचं गांभीर्य आपल्या लक्षात येईल. मार्च आणि एप्रिल महिन्यात देशातील एटीएम मध्ये रोख रक्कम भरण्यासाठी सुमारे 94,000 कोटी रुपयांची गरज होती. पण मार्च मध्ये केवळ 61,000 कोटी रुपये आणि एप्रिल मध्ये फक्त 54,000 कोटी रुपये उपलब्ध झाले. 94,000 कोटी रुपयांची गरज असताना केवळ 54,000 कोटी मिळणं म्हणजे जवळपास 40,000 कोटी रुपयांची तूट. आणि हा आकडा छोटा नाही. याच तुटीचा परिणाम आता देशात होताना दिसतोय. महाराष्ट्राचा विचार केला तर बारामती परिसरात एटीएम मध्ये रोख रक्कम नसल्यानं ग्रामीण अर्थकारण ठप्प झाल्याच्या बातम्याही आज समोर येऊ लागल्या आहेत. ठाण्यातल्या खडवली सारख्या भागात एकाही बँकेचे एटीएम सुरू नसल्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. मंडळी, आता प्रश्न येतोय की ही परिस्थिती उद्भवण्याची कारणं काय आहेत? इतक्या बँका असताना एटीएम साठी रोख रक्कम कमी पडणं कसं शक्य आहे? तर पहिलं कारण आहे वाढता ऑपरेशनल खर्च आणि अपुरे इंटरचेंज शुल्क. एटीएम उद्योग सध्या अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. एका बाजूला एटीएम व्यवहारांची संख्या कमी होते तर दुसऱ्या बाजूला देखभाल खर्च वाढतोय. सध्या एका बँकेच्या ग्राहकाने दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर केल्यास 19 रुपयांचे इंटरचेंज शुल्क आकारले जाते आणि विश्लेषकांच्या मते वाढत्या खर्चाच्या तुलनेत हे शुल्क अपुरे आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एटीएम चालवणाऱ्या कंपन्यांना एटीएम सांभाळण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढे उत्पन्न मिळत नाही. तोट्यात चालणाऱ्या व्यवसायात कुणी नवीन गुंतवणूक करत नाही आणि जुन्या मशीन्सही हळूहळू बंद पडतात. मंडळी, दुसरं कारण आहे इंधन दरवाढ आणि मनुष्यबळाचा खर्च. इंधनाच्या वाढत्या किमती, विविध राज्यातील वेतनवाढ आणि नवीन नियमांमुळेही एटीएम सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवर आर्थिक ताण वाढलाय. एटीएम मध्ये रोख रक्कम भरणं हे काम एका कर्मचाऱ्याचं नसतं. त्यासाठी सुरक्षा वाहने, सशस्त्र गार्ड्स आणि विशेष प्रशिक्षित कर्मचारी लागतात. हा संपूर्ण खर्च आता परवडेनासा झालाय. आणखी एक कारण म्हणजे डिजिटल पेमेंटचा वाढता वापर. विश्लेषकांच्या मते यूपीआय, मोबाईल वॅलेट आणि इतर डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर वाढतोय आणि हेच एटीएम व्यवहार घटण्यामागील प्रमुख कारण आहे. तसंच मोफत एटीएम व्यवहार मर्यादा ओलांडल्यानंतर आकारले जाणारे शुल्क वाढल्यानंही ग्राहक एटीएमचा वापर कमी करत आहेत. कमी व्यवहार म्हणजे कमी उत्पन्न आणि कमी उत्पन्न म्हणजे एटीएम सेवा आणखी कमकुवत होणं. त्यातच आता अलीकडेच अनेक बँकांनी एटीएम व्यवहार आणि रोख पैसे काढण्याच्या मर्यादेतही बदल केले आहेत. पंजाब नॅशनल बँकेने काही निवडक डेबिट कार्डसाठी दररोज पैसे काढण्याची मर्यादा कमी केली आहे. अशा बदलांमुळे ग्राहक एटीएम ऐवजी पर्यायी मार्ग शोधण्याकडे वळतात. मंडळी, रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात देशात सुमारे 446.5 दशलक्ष एटीएम व्यवहार झाले. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा 498.3 दशलक्ष होता. म्हणजेच एटीएम मधून पैसे काढण्याचे व्यवहार कमी झाले आहेत. व्यवहारांच्या मूल्यांमध्येही घट दिसून आली आहे. मे महिन्यात एटीएम व्यवहारांची एकूण किंमत 2.5 ट्रिलियन रुपये होती, तर गेल्या वर्षी ती 2.64 ट्रिलियन रुपये होती. एटीएम वापर घटत आहे हे वास्तव आहे,
पण असं असलं तरी अर्थव्यवस्थेत चलनाचा वापर आणि रोख रकमेचे सर्क्युलेशन वाढत आहे. म्हणजेच रोख रक्कम बँकेतून एटीएम द्वारे नाही तर थेट काउंटरवरून किंवा अनौपचारिक मार्गांनी फिरत आहे. आणि खरं सांगायचं झाल्यास आर्थिक व्यवस्थेसाठी ही चिंतेची बाब आहे. मंडळी, आता याचे काय काय परिणाम होऊ शकतात तेही समजून घेऊयात. जर हे संकट वेळीच रोखलं नाही तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. सर्वाधिक फटका बसू शकतो तो ग्रामीण भागाला. याचंच एक उदाहरण म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ऐन पेरणीच्या वेळी रोख रक्कम मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडले आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागात अजूनही मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार होतात. त्यामुळे अशा भागांमध्ये एटीएम मध्ये रोख रक्कम उपलब्ध असणं अत्यंत आवश्यक आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागातील लाखो शेतकरी, मजूर आणि छोटे व्यापारी अजूनही रोख व्यवहारांवर अवलंबून आहेत. त्यांच्यासाठी एटीएम बंद पडणं म्हणजे थेट उपासमारीची परिस्थिती उद्भवण्यासारखं आहे. शहरी भागातही याचे परिणाम जाणवतील. सण, लग्नसराई किंवा अचानक मेडिकल इमर्जन्सी आल्यास एटीएम रिकामे असेल तर सर्वसामान्य माणूस अडचणीत येऊ शकतो. लहान व्यापारी आणि दुकानदारांनाही याचा मोठा फटका बसू शकतो, कारण ते ज्या होलसेलर्स कडून माल खरेदी करतात त्यांना रोखीने पैसे द्यावे लागतात. त्यामुळे मंडळी, ही परिस्थिती बदलणार की आणखी बिकट होणार असा प्रश्न अनेकांसमोर आहे. काही माध्यमांनुसार रोख रकमेच्या कमतरतेची माहिती रिझर्व्ह बँकेच्या चलन व्यवस्थापन विभागालाही देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. कॅटमीने आयबीए आणि आरबीआय दोन्हींना या संकटाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे आता ठोस पावले उचलण्याची गरज आहे. बँका आणि नियामक संस्था या समस्येवर काय उपाययोजना करतात यावर पुढील परिस्थिती अवलंबून असेल. सरकार आणि रिझर्व्ह बँकेने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर येत्या काही महिन्यात महाराष्ट्रासह देशभरातील लाखो सामान्य नागरिकांना या संकटाचा थेट फटका बसेल. मंडळी, मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट केलं जात असलं तरी रोख रक्कम हा आजही कोट्यवधी भारतीयांचा आधार आहे. आणि हा आधार डळमळू देणं परवडणारं नाही. बाकी तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.